अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मागे लागलेल्या सर्व वाईट लोकांचा, वाईट विचारांचा, वाईट लोकांचा विचार तू करू नकोस. त्यांना बाजूला करून घे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जवळचा पैसा आता संपलेला आहे, आम्हाला ठाऊक आहे. पण काही दिवसातच तुझे ही अडचण दूर होईल आणि तुझ्याजवळ पैसा येईल. म्हणजे तुझे सगळे कार्य सुरळीत चालतील. तुझा बरेच जण वाईट विचार करतात, कारण तुझं चांगलं झालेलं त्या लोकांना सहन होत नाही, म्हणून ते तुझं वाईट चिंतन करतात. पण तू त्याच्याकडे लक्ष न देता आमच्यावर विश्वास ठेव. तुझे वाईट चिंतन करणाऱ्याला आम्ही बघून घेऊ. स्वामी म्हणतात, जो स्वामी सेवा करेल, जो आमचे नामस्मरण करेल, त्याला कधीही जीवनात काहीही कमी पडणार नाही. आम्ही त्याच्या प्रत्येक संकटात धावून जाऊ. स्वामी म्हणतात, अरे बाळा, संकटाला घाबरू नकोस. संकट येतात आणि जातातही. त्या मागोमाग सुखाचे दिवससुद्धा येत असतात. स्वामी म्हणतात, बाळा, कधीही संकटांना सांगू नको की तुझी संकट केवढी मोठी आहेत, परंतु त्यांना सांग की आमचा परमेश्वर, आमचे स्वामी किती मोठे आहे. त्यांची साथ आम्हाला आयुष्यभर आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुला संकटात टाकणाऱ्या लोकांना आम्ही बघून घेऊ. त्यांच्याकडे आमचे लक्ष आहे. पण तू केलेले चांगले कार्य, चांगले कर्म, हे आम्ही तुला चांगल्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये येण्यासाठी, त्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती दिली होती. ती शक्ती तुला पुढे नेण्यासाठी प्रबळ इच्छा तुझ्यामध्ये आलेली होती. त्यामुळे बाळा, आता काळजी करू नकोस. तुझ्या संकटांना आम्ही झटक्यात बाजूला टाकून देऊ. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू. एक आनंदाचे क्षण तुझ्या जीवनामध्ये आणणार आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या सर्व चिंता आम्ही जाणत असतो. अरे, किती घाबरशील, किती चिंता करशील, आम्ही आहोत ना. आम्हाला सांगत जा. प्रत्येक गोष्ट तू आमच्यासमोर बसून सांगत जा. आणि जेव्हा जेव्हा तू संकटात असशील, त्या प्रत्येक संकटांना सामोरे जात जा. म्हणजे तुला आम्ही अशी दिव्य शक्ती, ज्या शक्तीची तुला अडचणींमध्ये, संकटांमध्ये गरज असते, ती शक्ती आम्ही तुला प्रदान करतो. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी तुला आम्ही अशा रूपात दर्शन देऊन जातो, तुला कळतसुद्धा नाही. तुझ्याकडून आम्ही पूर्ण कार्य करून घेतो. आमची सेवा तू करतोस, म्हणजेच आम्ही तुला ती सेवा करण्याकरिता आज्ञा करतो. त्यामुळेच तू आमची ती सेवा करू शकतोस. बाळा, आम्हाला माहिती आहे, माझी तू जी सेवा करतोस, ती सेवा अगदी मनोभावे करतोस आणि ती सेवा आमच्यापर्यंत पोहोचते. आमच्या तू दररोज नामस्मरण करतोस, माळ जपतोस, कुठेही जात असताना आमचाच विचार करतोस, ध्यानी मनी आम्हाला आठवण करतो. कुठेही संकट दिसता क्षणी तुझ्या तोंडातून आमचे नाव निघते. हेच तर खरी सेवा आहे बाळा. एक स्वामी शक्ती तुझ्यासोबत सदैव तुझ्या पाठीशी उभी राहील. तुला कोणीही कितीही या सेवेमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केला, तरी तू त्यातून निघू नको. आणि आमचा भक्त जेव्हा आमच्या जवळ येतो, तेव्हा आम्ही त्याला कधीही निराश होऊ देत नाही. त्याचे दुःख जरी मोठे असले, तरी त्याचा दुःखाचा काळ हा आम्ही कमी करतो आणि त्याच्या जीवनामध्ये येणारे क्षण आनंदाचे, भरभराटीचे, सुख समृद्धीचे आणतो. बाळा, म्हणून तू आमच्या सेवेत राहा आणि आमची सेवा कर. म्हणजेच आमचे नामस्मरण कर. आम्हाला बाकी काहीही नको. स्वामी म्हणतात, जेव्हा जेव्हा तू आम्हाला हाक मारशील, तेव्हा तेव्हा
आम्ही तुझ्या समोर येऊन उभे राहू, तुला कळणारसुद्धा नाही. तू जर मार्ग भटकत असशील तर मार्ग आम्ही तुला दाखवू, तुला कळणारही नाही बाळा. तुझ्या मागच्या सर्व शत्रुपीडा ह्या नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे आता काळजी करू नकोस. तुझ्या 100% येणाऱ्या काळातच सर्व इच्छा पूर्ण होतील. आमची सदैव तुला साथ राहील. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही तुझ्या सोबत आहोत. काळजी करू नकोस. तुझ्या जीवनातील ज्या ज्या गोष्टीसाठी तू तरसलेला आहेस त्या त्या गोष्टी आता तुला लगेचच मिळणार आहेत. काही दिवसातच, काही महिन्यातच तुझ्या ह्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला पूर्णपणे माहिती आहे तू त्या प्रत्येक दिवसासाठी किती आतुरतेने वाट बघतो आहेस. तर आता वाट बघू नकोस. तुझी इच्छा निश्चितच पूर्ण होणार आहे. हा मनात ध्यास ठेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.